मुलांना सर्व बेसिक गोष्टी सांगणारे, त्याच्यामुळे लक्ष पाहिजे. सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, चॅप्टरचं नेम काय आहे? सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. एक क्वेश्चन येणार. किती क्वेश्चन येणार आहे? किती मार्क्सला असणार आहे? मुलांना काय काय बघायचं अगोदर समजून घ्या. दिसतंय तर सर्व काय काय बघायचं समजून घ्यायचं. इंट्रोडक्शन, सुरुवातीला काय घेणार आपण? इंट्रोडक्शन. नेचर ऑफ केमिस्ट्री काय घेणार? मेटलच्या प्रॉपर्टीज, त्यांची मेजरमेंट, केमिकल कॉम्बिनेशनचे लॉस, केमिकल कॉम्बिनेशनचे काय बघणार आहे? त्याच्यानंतर कुठला लॉ बघणार आहे? ॲव्होगॅड्रो लॉ. त्याच्यानंतर कुठला लॉ, कुठली थेअरी बघणार आहे? डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. त्याच्यानंतर ॲटॉमिक किंवा मॉलिक्युलर मास, मोल कन्सेप्ट, मोलर मास, मोल्स अँड गॅसेस, या सर्व गोष्टी आपण एकदम व्यवस्थित बघणार आहे. त्याच्यामुळं एका लेक्चर मध्ये आपल्याला पूर्ण चॅप्टर संपवायचं आहे, त्याच्यामुळे लक्ष तर व्यवस्थितच पाहिजे. त्याच्या अगोदर मुलांनो मॅटर म्हणजे समजून घ्यायचंय. काय समजून घ्यायचंय? तुम्हाला आणि मला, आपल्या सर्वांना माहिती आहे की मॅटर म्हणजे काय? कुठलीही गोष्ट जिला काय असतं? मास, आणि जी काय ऑक्युपाय करते मुलांनो? व्हॉल्यूम. त्याला काय म्हणत असतो आपण? मॅटर. आता हे जे मॅटर असतं त्याचं आपण दोन प्रकारे क्लासिफिकेशन करत असतो. किती प्रकारे करतो क्लासिफिकेशन? एक असतं फिजिकल क्लासिफिकेशन, एक कुठलं असणार आहे? आणि दुसरं असणार आहे केमिकल क्लासिफिकेशन. दुसरं कुठलं असणार आहे? फिजिकल क्लासिफिकेशन असतं, त्याच्यामध्ये आपण मॅटरचे 3 प्रकार बघतो. किती प्रकार बघत असतो? सॉलिड, लिक्विड, गॅस. केमिकल क्लासिफिकेशन जे असतं मुलांना त्याच्यामध्ये आपण 2 प्रकार बघतो. किती प्रकार बघतो? कुठले कुठले? प्युअर सबस्टन्सेस, प्युअर सबस्टन्सेस, मिक्सचर्स. वन्स अगेन आपण किती प्रकार बघणार आहे केमिकल क्लासिफिकेशनचे? 2. एक कुठलं असणार आहे? काय डाऊट इथपर्यंत कोणाला? आता प्युअर सबस्टन्सेस जे असतात त्याचे मुख्य 2 भाग असतात. किती भाग असतात त्याचे? एक असतं एलिमेंट. एक काय असतं? वन्स अगेन काय असणार आहे? अँड सेकंड वन इज नथिंग बट द कंपाऊंड. सेकंड काय असणार आहे मुलांनो? सर आम्हाला कळालं की एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स हे प्युअर सबस्टन्सेसचे प्रकार आहे. एलिमेंट्स आणि कंपाऊंडचे पुन्हा प्रकार आहेत का? हो. एलिमेंटचे 3 प्रकार असणार. किती प्रकार असणार मुलांनो? मेटल्स, बाकी तुम्हाला माहिती, लवकर बोल, आणि मेटल. ओके, एवढी गोष्ट क्लिअर आहे का सर्वांना? कंपाऊंडचे किती प्रकार असणार सर? 2. ऑर्गॅनिक कंपाऊंड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड. मुलांना आता बघा, मला आधी फ्लो चार्ट ड्रॉ करू दे, कारण की समजा आपल्याला सोन्याची खाण माहिती झाली आहे, त्या सोन्याच्या खाण पर्यंत आपल्याला पोहोचायचंय, आपल्याला तिथं जायचा मार्ग नसेल माहिती, तर आपण आयुष्यभर शोधतच बसणार. त्याच पद्धतीने आता चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय बघायचंय त्याचा एक माइंड मॅप, एक नकाशा आपण आपल्या डोळ्यासमोर बघूया आणि त्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. कळलं? आता बघा सर, तुम्ही एलिमेंटचे सांगितले 3 प्रकार. सर तुम्ही कंपाऊंडचे 2 प्रकार सांगितले, एक होता ऑर्गॅनिक आणि दुसरा होता. आता त्याच पद्धतीने मुलांनो मिक्सचर जे असतात, मिक्सचरचे देखील 2 प्रकार असतात. किती प्रकार असतात? एक असतो होमोजिनस. एक काय असतं मुलांनो? आणि दुसरं असतं हेट्रोजिनस. दुसरं काय असतं? म्हणजे सर मला इथे एक आयडिया आली की ह्या प्रकारे आम्ही मॅटरचं क्लासिफिकेशन करतो. या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आम्ही केमिस्ट्री मध्ये करतो. म्हणून केमिस्ट्री एक अशी ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये आपण मॅटरचा अभ्यास करतो. नाही का? समजलं एवढं? ठीक आहे ना सर? प्रश्न काय येणार ते सांगा. सांगतो ना, जरा वेट ना, आधी चॅप्टर काय ते समजून घ्या. मेटल मुलांनो, मेटलचा एक एक्सेप्शन आहे, तुम्हाला सर्वांना माहिती. काय? मेटल हा सॉलिड हार्ड कठीण असतो, बरोबर आहे. परंतु मर्क्युरी कुठल्या स्टेट मध्ये असतो? लिक्विड स्टेट मध्ये असतो, बरोबर. पहिले एक्सेप्शन कळालं सर्वांना? इकडे पण बघायचंय. पहिले एक्सेप्शन कळालं सर्वांना? सेकंड नॉन मेटल असतं. काय असतं मुलांनो? आता नॉन मेटल मला तुम्ही सांगा. नॉन मेटल आहे, प्लास्टिक आहे समजा. काय नॉन मेटल आहे का मेटल आहे? आता इथे इलेक्ट्रिसिटीचा बोर्ड दिसतोय का? सर गेले का? टच केलं का? बाय चान्स काय झालं का? आणि व्हायला आपलं स्वप्न नाही होणार ना पूर्ण. काय आपलं स्वप्न? करोडो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे फ्री ऑफ कॉस्ट. दिसतोय का नाही? प्लास्टिक दिसतंय का नाही दिसत? इलेक्ट्रिसिटी बोर्ड दिसतोय का? गेलं का? काही झालं का? म्हणजे हा गुड कंडक्टर आहे का बॅड कंडक्टर? पेन, पाटी, पेन्सिल ठेवून दे. मला माहिती तुझ्याकडे दहाचा एक पेन आहे, ती कंपनी पेंटॉय घे. फार चांगली कंपनी, फार चांगला चालतो. 2 दिवसानंतर सांगतो. आज कंट्रोल करतोय मी, कोणाला बोलणार नाही, काळजी घेणार आहे मी आज. हे सर्व कळालं तुम्हाला?
मॅटर म्हणजे काय कळालंय आता. एक्सेप्शन एक सांगितलं ना तुम्हाला, मेटल हार्ड असणार का सॉफ्ट असणार आहे, पण कुठला नसणार, एवढं. दुसरी गोष्ट नॉन मेटल, दुसरी काय नॉन मेटल बॅड कंडक्टर असतं का गुड कंडक्टर. एक्सेप्शन आहे मुलांनो ग्राफाइट. काय लेड, लेड जो असतो मुलांनो बॅड कंडक्टर असून सुद्धा नॉन मेटल आहे. व्हेरी गुड ना. ग्राफाइट हा गुड कंडक्टर आहे. ग्राफाइट काय आहे गुड कंडक्टर असून सुद्धा तो काय नॉन मेटल. नाही समजलं सर आम्हाला. आता एवढे दोन प्रश्न कळाले तुम्हाला. तिसरा प्रश्न जो आहे मेटलॉइडचा आहे. कुठला आहे मेटलॉइडचा प्रश्न येतो. मेटलॉइड आयडेंटिफाय करायला विचारलं जातं. सर मेटलॉइड म्हणजे नेमकं काय, की जो मेटल सारखं पण कार्य करणार आणि जो तिला नाही समजलं. व्हेरी गुड. डाऊट आहे का इथपर्यंत. आता लक्ष व्यवस्थित द्या मुलांनो. मेटलॉइडचं एक्झाम्पल बघायचंय. कसलं एक्झाम्पल बघायचं आपल्याला. आता मेटलॉइडची एक सर्वांनी ट्रिक नेहमी डोक्यामध्ये ठेवायची. बालिका, सीता, गीता, ऐश्वर्या, ट्यूशन, पोहोचे. हे काय असणार आहे मुलांनो सर्वच्या सर्व मेटलॉइड्स असणार आहे, जे मेटल सारखं पण कार्य करू शकतात आणि जे नॉन मेटल सारखं पण कार्य करू शकतात. उद्या उठून विचारलं सिलिकॉन मेटल, धातू, अधातू का मेटलॉइड आहे, काय उत्तर देणार आहे. पूर्ण पिरियोडिक टेबल मध्ये एवढेच मेटलॉइड्स आहे आणि एवढेच तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. आले लक्षात. बालिका, सीता, गीता, ऐश्वर्या, सब, ट्यूशन, पोचे. आलं लक्षात सर्वांना. नेक्स्ट सर अजून कुठले कुठले प्रश्न आहेत. चला हे तर बघितलं ना आपण मॅटरचं क्लासिफिकेशन वगैरे. अरे यांनी शॉर्ट मध्ये दिलं, यांनी फक्त केमिकल क्लासिफिकेशन दिलं. आपण त्याचे बघितलं ना की केमिकल काय फिजिकल काय. नाही समजते का. नेक्स्ट आता बघा एलिमेंट्स म्हणजे काय असणार, कंपाऊंड्स म्हणजे काय असणार मुलांनो ते समजून घ्यायचंय. प्रश्न तर येत नाही पण केमिस्ट्री शिकतो म्हटल्यावर त्या गोष्टी येणं गरजेचं आहे. आता एलिमेंट्स म्हणजे काय मुलांनो. हा एक घटक दिसतोय तुम्हाला, हा एक सॅम्पल दिसतोय का नाही दिसत. याचं ब्रेकडाऊन झालं का. 2 मार्कर दिसत. याचं रूपांतर इकडे झालं पण हा आहे तसं राहिलं का नाही राहिलं. म्हणजे याचं ब्रेकडाऊन होतंय का नाही होत. बरोबर आहे. ज्याचं ब्रेकडाऊन होत नाही सिम्पलर युनिट्स मध्ये त्याला एलिमेंट म्हणतात. त्याला काय म्हणतात. हा दिसतोय झालं. एकाचे 2 झाले. कंपाऊंड्स काय म्हणणार नाही समज. एलिमेंट्स कॅन नॉट बी broken down into simpler substances. यास काय म्हणतो आपण. आणि ज्यांचं ब्रेकडाऊन होणार किंवा कॉम्बिनेशन होणार त्यांना काय म्हणतात. आता हा आला कंबाईन झाले काय तयार झालं. होमोजिनस हेट्रोजिनस कॉमन सेन्स आहे. मिल्क आणि वॉटर मिक्स केलं तुम्हाला दिलं करा सेपरेट करा, मिल्क सेपरेट करा, वॉटर सेपरेट करा. होणार का नाही होणार. कारण की मिल्क आणि वॉटर दोन्हीचं नेचर समसमान आहे. मिक्स झाल्यानंतर ते काही आयडेंटिफाय किंवा डिस्टिंग्विश करता येत. ऑइल दिलं वॉटर दिलं सर यांना करू शकतं का. हो करू शकतो. का ऑइल तरंगणार ना वॉटर का पाणी तरंगणार ऑइल असं पण होऊ शकतं. पहिले ऑइल टाका नंतर वॉटर टाका. कॉमन सेन्स. समजतंय का एवढं. होमोजिनस म्हणजे काय सेम नेचर. होमोजिनस म्हणजे काय हेट्रोजिनस म्हणजे काय डिफरंट नेचर. क्लिअर. नेक्स्ट फंडामेंटल युनिट्स काय बघायचं मुलांनो. आता अनेक वेळेस मी मुलांना सांगतो की इथून प्रश्न येतो सारखा येतो. आता कसं लक्षात ठेवायचं ते समजून घ्यायचे मुलांना. एम एल टी ई सी टी टी ए एल. रिपीट करा. हे जे 7 आहे हे फंडामेंटल युनिट्स आहे. 7 काय मुलांनो. सर एम म्हणजे काय असणार बोला. एल म्हणजे काय असणार सर. आणि एल म्हणजे काय असणार लिटर का संपलोय कमी. एल म्हणजे काय असणार आणि टी म्हणजे काय असणार टाइम ना. व्हेरी व्हेरी गुड. एवढे हुशार विषय मिळाले मलाच काय समजत. ईसी म्हणजे काय असणार आहे नाही माहिती ना सर. इलेक्ट्रिक करंट काय असणार आहे. ईटी म्हणजे काय असणार इंजेक्शन सर. थर्मोडायनामिक टेम्परेचर काय असणार आहे वन्स अगेन. टीटी म्हणजे काय असणार सर. सर ए म्हणजे काय असणार. ए फॉर
अमाउंट ऑफ सबस्टन्स. A for म्हणजे हाऊ मेनी फंडामेंटल युनिट्स आर देयर सर? 7. नाही कळालं ना सर? कळालं ना? कार्यक्रम होणार याची काळजी घ्या. कार्यक्रम नाही होणार. 7 फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या का? M म्हणजे नाही कळालं, मास विवेक नाही कळालं ना तुला? L म्हणजे लेंथ नाही कळालं ना? T म्हणजे टाइम नाही कळालं ना? आता युनिट समजून घ्यायचे. काय समजून घ्यायचं आपल्याला? युनिट. अरे एक मिनिट थांबा. T म्हणजे टेम्परेचर कळालं ना तुम्हाला? कधीतरी तुम्ही पण बरोबर असता. T म्हणजे काय असणार? T म्हणजे काय असणार? राईट. ठीक आहे. M म्हणजे काय असणार मुलांनो? मास. मासचं SI युनिट काय असणार आहे? किलोग्राम. काय असणार? लेंथचं SI युनिट काय असतं सर? मीटर. टाइमचं SI युनिट काय असतं सर? सेकंड. इलेक्ट्रिक करंटचं SI युनिट काय असणार सर? एम्पियर. त्याच्यानंतर काय सर? TT. थर्मोडायनामिक टेम्परेचरचं काय असणार सर? केल्विन. काय असणार आहे? आणि अमाउंट ऑफ सबस्टन्सचं काय असणार सर? प्रत्येक प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्न आहे. नाही समजलं तुम्हाला? गोष्ट क्लिअर आहे? ल्युमिनस इंटेन्सिटी झाली ना आपली. L म्हणजे काय असणार मुलांना? पुढचा L म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटी. पुढचा L काय डिनोट करतोय? ल्युमिनस इंटेन्सिटी. त्याचं युनिट काय असणार मुलांना? कॅन्डेला. वन्स अगेन कॅन्डेला. यावर्षी एकतर हा येणार, एकतर मोल येणार. कारण की लहान मुलांची गोष्ट सर्वांना माहित असते. बरोबर आहे ना? कळालं इथपर्यंत? Laws of chemical combination. Laws of chemical combination. जेव्हा केमिकल्स एकमेकांसोबत कंबाईन होतात त्यावेळी कॉम्बिनेशन होतं का नाही? बरोबर का? आता हा मार्कर म्हटलं, या मार्करला चल आपण कंबाईन करू. त्यांची इच्छा झाली, कंबाईन झाले आणि काहीतरी मिळालं. असं होतं का? लॉज असतात. काही काय असतात? आय थिंक हे लॉज सांगितले पण आपण रेग्युलर बॅचला. ते आठवत नाही, ती गोष्ट वेगळी सर आमची. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. एक एक लॉ बघायचा. 5 लॉज बघणार आहे. किती लॉज बघणार आहे? रिपीट माझ्यासोबत करायचे. कसं लक्षात ठेवायचं सर्व गोष्टी सांगितल्या. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. Law of conservation of mass. Law of definite proportion. Law of multiple proportion. Gay-Lussac law of gaseous volume. Avogadro's law. How many laws are there? 5. किती लॉज आहे? पहिला काय मुलांना? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. कुठला आहे? काय सांगणार? मास हे कन्झर्व असतं. मास हे कधीही डिस्ट्रॉय होत नसतं. सर कसं? या मार्करला केलं बरोबर. हा मार्कर आणि हा मार्कर, हा मार्कर आणि हे त्याची कॅप कंबाईन झाले. याचं 5 ग्राम होतं, याचं 2 ग्राम होतं, 7 ग्राम झालं. डिस्ट्रॉय झाले का? एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये रूपांतरित झालं का सर? हो बरोबर आहे. आता हे रिएक्टंट हे दोन्ही कंबाईन करताय म्हटल्यावर प्रोडक्ट झाले ना. हे जे कंबाईन करतात ते काय झाले? प्रोडक्ट का रिएक्टंट. आता हे कंबाईन होताय झालं, प्रोडक्ट तयार झालं. बरोबर आहे. म्हणजे सर जे रिएक्टंटचं वजन असणार तेच प्रोडक्टचं वजन असणार. संपलं. अरे नाही समजत. एक काय कळालं तुम्हाला की टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. मास इज नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. इट कॅन बी ओनली कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू. नाही समजलं? एवढं कळालं. संपलं. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय झाला? संपला. दुसरा लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन. कुठला आहे? सर नेमकं काय असणार मुलांना? आपण काय केलं? क्युप्रिक कार्बोनेट आपल्याकडे काय आहे? एक आपली लॅब दिसते सर्वांना. त्या लॅब मध्ये तुमच्यासारखे हुशार सायंटिस्ट दिसताय सर्वांना? नाहीये तरी समजून घ्यायचं. आहे का नाहीये? एक लॅब दिसते सर्वांना. त्याच्यामध्ये CuCO3 आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. काय प्रिपेअर करायचं आहे? बरोबर आहे. आता इमॅजिन करा आपली एक स्वतःची खाण आहे. दिसते सर्वांना? तुमची आपलीच आहे. कोणाचे? आपली दिसते सर्वांना. आता त्याचा मजदूर काम करताय. तिथं कोण काम करताय? आणि त्या मजदुरांचे मालक कोण आहे?
हा कोण आहे? आम्ही म्हणण्याची इच्छा करायची कोण आहे? जरी तुम्हाला वाटत असलं मनातून पण माझा बोलू नका, ठीक आहे ना, अन्यथा कालसारखा कार्यक्रम व्हायला वेळ लागणार. क्युप्रिक कार्बोनेट आहे काय आपल्याकडे? क्युप्रिक कार्बोनेट मुलांना आता आपल्याकडे खान आहे. आपल्याकडे काय आहे? आता खान दिसते सरांचे तुमच्यासारखे बाकी लोक काम करतायत इथं दिसतंय? जमिनीतून काढला मुलांना, काढलं बघतो तर काय ते क्युप्रिक कार्बोनेट मध्ये कॉपर होता का नव्हता सर? कार्बन नव्हता का सर? ऑक्सिजन नव्हता का सर? कॉमन सेन्स आहे ना, CuCO3 फॉर्म्युला आहे. Cu असणार, C असणार, O असणार. नसणार का? नसणार का? नसणार का? हात खाली घेऊन मला डाऊट होतो, म्हणजे डाऊट आला तर डाऊटलेस होणार. कॉपर दिसतोय, कार्बन दिसतोय, ऑक्सिजन दिसतोय, बरोबर. आता तुम्ही माझी सायंटिस्टची टीम रेडी? सर्व रेडी? चला कार्बन दिला तुम्हाला, लवकर घ्या. दिला सर, कार्बन घ्या लवकर. कार्बन घेतला, एका हातात कार्बन ठेवा. दोन्ही हात कशाला सोबत आणते? एक हात सांगितले, एका हातात कार्बन घ्या, दुसऱ्या हातात ऑक्सिजन घ्या, तिसरा हात जागृत करा. अरे जागृत करा लवकर. केला का? दिसतोय का सर्वांना तिसरा हात? नाही ना, तुम्हाला नाही दिसतोय. दिसतोय सर्वांना? याला कॉपर दिला आपण, याला कार्बन दिला, तिसऱ्याला म्हणा ऑक्सिजन घे. ऑक्सिजन दिला का? दिसलंय का? सरांना किती हात दिसतात? तुम्हाला किती हात दिसतात? नाही, इच्छा प्रकट आहे तुझी फार. तुझा प्रकट दिन करतो मी, थांब जरा. लेक्चर संपल्यानंतर बघूया. कार्बन दिसतोय, कॉपर दिसतोय, ऑक्सिजन दिसतोय. कंबाईन करा. केले सर्वांनी? माझ्या टीमने केले का नाही केले? व्हेरी गुड. काय तयार झाला सर? त्याच्यामध्ये पण काय होते? लॅब मध्ये बनवल्या गेलेल्या क्युप्रिक कार्बोनेट मध्ये कॉपर, कार्बन, ऑक्सिजन होता का नव्हता? अरे होता का नव्हता? आता समजून घ्या व्यवस्थित. सर ज्यावेळेस आम्ही खान मधून कॉपर काढला तेव्हा त्याच्यामध्ये कॉपर X% होता. किती पर्सेंट होता CuCO3 मध्ये? सर ज्यावेळेस आम्ही कार्बन काढला तेव्हा Y% होता. किती पर्सेंट होतं? आणि ज्यावेळेस ऑक्सिजन काढला तेव्हा किती पर्सेंट होता सर? एवढंच क्लिअर सर. नेक्स्ट, ज्यावेळेस तुम्ही लॅब मध्ये बनवलं तेव्हा कॉपर X% होता. किती पर्सेंट होता? कार्बन Y% होता. किती पर्सेंट होता? आणि ऑक्सिजन किती पर्सेंट होता? मुलांना मला एकच गोष्ट सांगायची आहे, तुम्ही लॅब मध्ये बनवा, तुम्ही मंगळावरून आणा, तुम्ही शनीवरून आणा, तुम्ही पृथ्वीवरून ऑब्टेन करा, तुम्ही पृथ्वीच्या भूभागातून काढा, क्युप्रिक कार्बोनेट जो असणार त्याचा फॉर्म्युला CuCO3 असणार आणि प्रत्येकामध्ये कॉपर तेवढाच असणार जेवढा बाकी सर्वांमध्ये. प्रत्येकामध्ये कार्बन तेवढाच असणार जेवढा बाकी सर्वांमध्ये. प्रत्येकामध्ये ऑक्सिजन तेवढाच असणार जेवढा. म्हणजे सर तुम्हाला काय सांगायचंय? त्याचं प्रपोर्शन, त्याचं कंपोजिशन हे फिक्स आहे का नाही? कुठल्या लॉने सांगितलं आपल्याला? लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. कुठला लॉ बोलून गेलाय आपल्याला हे सर्व? लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. नाही समजलं ना? आता लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन बघूया. ते जास्त डिटेल मध्ये जाणार नाही आपण, त्याच्या बघायचं झालं अर्धा एक तास बोलू शकतो आपण. ट्रिक सांगतो, ट्रिक लक्षात ठेवा आणि याचा विषय आपण इथं संपू. कळालंय? आता इमॅजिन करा SO2 आहे आपल्याकडे. काय आहे? आता एक O ऍड करा मुलांना. SO3 तयार झाला. एक NO दिसतोय सर्वांना, एक O ऍड करा. NO2 तयार झाला. एक H2O दिसतोय मुलांना सर्वांना, एक O ऍड करा. H2O2 झाला का नाही झाला? नाही झाला का? मग मला एक गोष्ट सांगा, दोन्ही सेम सेम दिसताय, फक्त एक ऍटम जास्त. सेम 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 असं दिसलं रे दिसलं तेव्हा तुमच्या डोक्यात लगेच क्लिक व्हायला पाहिजे. लॉ कुठला असणार आहे? लॉ ऑफ मल्टिपल. ट्रिक कळाली सर्वांना? आता मला एक गोष्टीचं उत्तर द्या. AB आणि AC सेम सेम दिसताय का नाही दिसत? म्हणजे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन शो करणार का नाही का? सेम सेम नाही सांगितलंय मी, सेम सेम पण एक जास्त. आणि इथं सेम सेम कुठे? A आणि A सेम आहे, B आणि C आहे का सेम? इथं H आणि H, O आणि O सेम आहे का नाही? प्रत्येक गोष्ट व्यवस्थित. एक एक मार्क महत्वाचं आहे. तुम्ही केलेली मेहनत वाया जायला, तुम्ही केलेला अभ्यास 10-10 तास 5-5 तास वाया जायला. त्याच्यामुळे तर एक प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. तो एक प्रश्न तुमच्या या 60 दिवसाची मेहनत आहे, लक्षात ठेवायची. कळालंय सर्वांना? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास समजलं का? डेफिनेट प्रपोर्शन समजलं का? मल्टिपल प्रपोर्शन समजलं का? नाउ वी आर डिस्कसिंग विच लॉ? गे-लुसेक लॉ. कुठला लॉ बघणार आहे? सर काय असतो गे-लुसेक लॉ? व्यवस्थित सांग. ठीक आहे. वॉटर घेतलं आपण, काय घेतलंय? किंवा हायड्रोजन घेतलं. काय घेतलं?
त्याची रिएक्शन ऑक्सिजन सोबत केली मुलांना. कशा सोबत केली आपण? ऑक्सिजन. आता याच्यापासून आपल्याला वॉटर मिळालं. काय मिळालंय? काय मिळालंय आपल्याला? हा गॅस आहे. हा काय? आपण काय? नाही आपण काय? हे थोडं बघा मला कसं होतंय. काय गॅस आहे का लिक्विड आहे? आवाज आवाज लवकर काढ. आवाज जोरात जोरात. गॅस दिसतंय एवढा लॉ. हे दोन लॉ बघू द्या मग तुम्ही. लॉ गॅस दिसतंय सर्वांना. हायड्रोजन दिसतो, ऑक्सिजन दिसतो, पाणी तयार होतंय. इमॅजिन करा आता व्यवस्थित. 50 ml ऑक्सिजन आहे. किती ml ऑक्सिजन आहे? बरोबर दिसतोय. 100 ml आपण हायड्रोजन घेतलं. किती ml हायड्रोजन घेतलं आपण? आणि 100 ml वॉटरची निर्मिती झाली मुलांना. 100 ml कसली निर्मिती झाली? बरोबर आहे. आता बघा लॉ बघतोय आपण गेलुसॅक लॉ. कुठला लॉ बघतोय? जो गॅस साठी ऍप्लिकेबल आहे. फक्त कशासाठी ऍप्लिकेबल आहे? जो फक्त तेव्हाच बघायला मिळणार जेव्हा एसटीपी कंडिशन असणार. नको 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 लक्ष लक्ष मला नाही कळेल. एसटीपी कंडिशन असणार. कुठली कंडिशन असणार आहे? तर एसटीपी म्हणजे काय? यस म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. बरोबर आहे. आता लक्ष द्या सर्वांनी. मुलांना आता बघा तुम्हाला गॅसेस कंबाईन होताना दिसताय. तुम्हाला स्टँडर्ड कंडिशन बघायला मिळते. तुम्हाला व्हॉल्यूम बघायला मिळतोय. आता गेलुसॅक नावाच्या सायंटिस्टने असं सांगितलं की ज्यावेळेस गॅसेस कंबाईन होणार, ज्यावेळेस व्हॉल्यूम बघायला मिळणार, त्यावेळेस दुसरं तिसरं काही सुद्धा होणार नाही. व्हॉल्यूमचा जो रेशो असतो तो सिंपल होणार. म्हणजे काय सर? 50 एके 50 दुने 50 दुने. व्हॉल्यूमचा रेशो सिंपल काय आला? संपला लॉ. अरे समजलं का? कळतंय ना? आता ॲव्होगॅड्रोस लॉ. कुठला लॉ आला? ॲव्होगॅड्रोस लॉ साठी तुम्हाला एक ब्रह्मास्त्राची लाईन लक्षात ठेवायची. काय सर ती? इक्वल व्हॉल्यूम ऑफ once again equal volume of all gases contains equal number of molecules. काय ब्रह्मास्त्र लाईन लक्षात ठेवणार आहे तुम्ही? once again equal volume of gases contains equal number of molecules. सर तुम्हाला काय सांगायचंय? मुलांना माझ्याकडे रेशो गॅसचा आला 1. किती आला? नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण किती असणार? माझ्याकडे रेशो आला 2. किती आला? नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण किती असणार? 4 आला, 5 आला, 10 आला. म्हणजे जेवढा व्हॉल्यूम तेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. वन्स अगेन कुठला लॉस होतला? सर एक्झाम्पल द्या. देतो एक्झाम्पल. 2:1:2 आला रेशो आला आपला व्हॉल्यूमचा. हा व्हॉल्यूमचा रेशो आलाय आपल्या सर्वांकडे. आलाय का नाही आलाय? मग आता मी काय कन्सिडर केलं? माझ्याकडे n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे. काय माझ्याकडे? जेव्हा एक रेशो मुलांना तेव्हा nच असणार ना, 2 n असणार. एक n आहे म्हटल्यावर एकच असणार ना. जेव्हा 2 व्हॉल्यूम तेव्हा आणि जेव्हा 2 व्हॉल्यूम तेव्हा 2s2n s2 2n. कुठला लॉ झाला आपला? म्हणजे जेवढा व्हॉल्यूम तेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स होते का नव्हते? नाही का? म्हणजे सर इथं तुम्ही आम्हाला असं सांगितलं का की जेवढा व्हॉल्यूम समजा 1 असणार तर n असणार, 2 असणार तर 2n असणार, 2 असणार तर 2n असणार. हो तसंच सांग. लॉस किती शिकवले मुलांना? लॉ मासला आपण क्रिएट नाही, डिस्ट्रॉय नाही, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. दुसरं काय सांगितलं? प्रत्येक कंपाऊंड मध्ये, प्रत्येक मॉलिक्युल मध्ये त्याच्या ॲटमचं कंपोजिशन डेफिनेट असतं. संपलं. समजलं? तिसरं काय बघितलं? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. बरोबर आहे. लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. ट्रिक समजली ना तुम्हाला? त्याच्यानंतर गेलुसॅक बघितला आणि त्याच्यानंतर ॲव्होगॅड्रोस बघितलं. सर्व आपण लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन बघितली. थोडं पॉज कर. पॉज चालू आहे. लक्ष द्या आता व्यवस्थित. लक्ष आहे सर्वांचं इकडे? आतापर्यंत आपण लॉज वगैरे सर्व गोष्टी बघितल्या.
बघितले का नाही बघितले? सर लॉस झाले, आता पुढे काय शिकवणार आहेत मुलांना? पुढे मी तुम्हाला थोडक्यात डाल्टनची ॲटॉमिक थिअरी सांगतो. कुठली ॲटॉमिक थिअरी सांगतोय? आता डाल्टन नावाचा जो सायंटिस्ट होता ना, त्यांनी काही ॲटम बद्दल माहिती सांगितली आणि त्यालाच म्हटलं आपण डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. काय म्हटलं त्याला आपण? आता त्याने असं सांगितलं की एक मोठा कंपाऊंड आहे, दिसतोय सर्वांना. त्या कंपाऊंड मध्ये सर्वात छोटा जो युनिट असतो त्याला ॲटम म्हणतो. सर्वात छोट्या युनिटला काय म्हणतो आपण? जो की त्याचं पुन्हा छोट्या ॲटम्स अणूंमध्ये रूपांतरित होऊ शकत, म्हणजे डिवाइड होऊ शकतो का? होऊ शकतो का? म्हणजे इनडिव्हिजिबल पार्टिकल प्रेझेंट इन कंपाऊंड हॅव्हिंग टायनी, एकदम छोटा, त्याला काय म्हणणार आपण? ॲटम म्हणणार का नाही म्हणणार? पहिली थिअरीतला पहिला मुद्दा काय आला सर्वांना? सेकंड मुलांना असं सांगितलं की आता इमॅजिन करा तुम्ही आपण इथं बसलोय सर्व, बरोबर आहे? तुमच्या प्रत्येकाचं आणि माझं, आपल्या सर्वांचं वजन सारखं असू शकतं का? नाही राहणार. तुमचा माझा आपल्या सर्वांचा DNA सेम राहणार का? नाही राहणार. 99.99% सेम असतो, 0.1% डिफरंट असतो. पण थोडा तर का असे ना डिफरंट आहे ना. तसंच प्रत्येक प्रॉपर्टी मध्ये, प्रत्येक घटकाकडे, प्रत्येक कंपाऊंड, प्रत्येक एलिमेंटकडे एक स्वतःचा एक असा विशेष गुणधर्म असतो, असं यांनी सांगितलं. म्हणजे काय? हायड्रोजन आहे, त्याचं मास 1 आहे. हेलियम आहे, त्याचं वजन 4 आहे, बरोबर? कार्बन आहे, त्याचं वजन 12 आहे. ऑक्सिजन आहे, त्याचं वजन 16 आहे. कॅल्शियम आहे, त्याचं वजन 40 आहे. सल्फर आहे, त्याचं वजन 32 आहे. युरिया आहे, त्याचं वजन 60 आहे. क्लोरीन आहे, त्याचं वजन 35.5 आहे. या सर्व गोष्टी प्रत्येक ॲटमकडे त्याचे एक स्वतःचा आयडेंटिकल प्रॉपर्टी आहे का नाही? का? दुसरा मुद्दा काय सांगितला? तिसरा मुद्दा काय सांगितला मुलांना? रिएक्टंट दिसतंय सर्वांना. रिएक्टंटचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये होणार आहे. आता असं सांगितलं की ज्या वेळेस अथर्व रिएक्टंटचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये होणार आहे, ज्या वेळेस रिएक्टंटचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये होणार आहे, त्यावेळेस रिएक्टंट डिस्ट्रॉय होणार का? फक्त रिऑर्गनाइज होणार. फक्त काय होणार? हा इकडे होता, आला जवळ, कंबाईन झाला, तयार झाला. नाही समज सर. महत्वाची गोष्ट काय सांगायची तुम्हाला, त्यांनी एक नवीन 1808 ला एक गोष्ट पब्लिश केली, ती लक्षात ठेवा फक्त. अ न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी. वन्स अगेन न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी. एवढी क्लिअर झाली सर म्हणणं गोष्ट. आता लक्ष द्या, प्रश्न काय विचारला गेला 2020 ला सीईटी ला, तो सांगतो मी. त्याच्या अगोदर एक गोष्ट बघा. ॲटम दिसतोय, हा ॲटम दिसतोय सर्वांना. या ॲटमचं वजन असणार, ॲटमचं वजन ॲटॉमिक मास, मॉलिक्यूलचं वजन मॉलिक्युलर मास, फॉर्म्युल्याचं वजन फॉर्म्युला मास, ॲटमचं वजन मॉलिक्यूलचं वजन फॉर्म्युलाचं वजन, ॲटमच्या मासचा युनिट ॲटॉमिक मास युनिट. मुलांना हे ॲटम आहे, त्याचं वजन आहे, त्याचं युनिट काय असणार? ॲटॉमिक मास युनिट, ज्याला आपण AMU म्हणतो. काय म्हणतो? AMU. आता हा जो AMU नावाचा युनिट आहे, त्याला आता रिसेंटली 2020 चा प्रश्न आहे मुलांनो. या AMU ला एका नवीन युनिटने रिप्लेस केलंय, त्याला म्हणतो आता आपण युनिफाईड मास. त्याला काय म्हणतो आपण? युनिफाईड मास. हा प्रश्न आला तर सांगू शकणार सर्व की AMU चं रूपांतर आता कशात केले आपण? युनिफाईड मास. युनिफाईड मासला आपण कशाने डिनोट करतो मुलांनो? U ने. कशाने डिनोट करत असतो आपण त्यांना? आणि युनिफाईड मास युनिटलाच आपण डाल्टन असं म्हणतो. काय म्हणतो मुलांनो? कारण की शोध त्यांनी लावला, तर क्रेडिट त्यांना जाणार. तुम्हा आम्हाला जाणार का? तुम्हा आम्हाला क्रेडिट जायची गोष्ट तर दूरच, तुम्ही आम्हाला तर आपल्याला शिकण्याचा पण कंटाळा येतो यांच्या गोष्टी. AMU आहे का? त्याचं रूपांतर युनिफाईड मास मध्ये झालं का आता रिसेंटली का? त्याला डाल्टन म्हटलं का? त्याची व्हॅल्यू एक सांगतो, तेवढं लक्षात ठेवा फक्त. 1 AMU is equal to 1.66 गुणिले 10 च्या डोक्यावर वजा 25 ग्राम. ही व्हॅल्यू कसली आली मुलांना आपल्याकडे? 1 AMU. कसली आली? 1 AMU. नाही समज एवढं आलं लक्षात. मोड नाही. नेक्स्ट मॉलिक्युलर मास. आता मॉलिक्युलर मास अनेक वेळेस विचारलं जातं. काही गोष्टी सांगतो, त्यांचं मॉलिक्युलर मास लक्षात ठेवणार तुम्ही सर्व. व्हेरी गुड. आता काय ते मी तुम्हाला सांगतो, 1 मिनिट. कार्बनचं वजन किती असतं मुलांनो? चला बेसिक सांगतोय ना सर्व, म्हणून लक्ष द्या.
कार्बनचं वजन किती असतं 12. नायट्रोजनचं किती असतं कॅल्शियमचं किती असतं 40 का 20. तिथं बघा कॅल्शियम दिसतोय सर्वांना 20 दिसतोय खाली त्याचं वजन दिसतंय किती आहे 40. क्लोरीनचं किती असतं सर 35.5. सोडियमचं किती असतं सर याने कुठे गेला 11. त्याचं वजन किती आहे 22.9 काहीतरी आहे ना म्हणजे त्याला आपण 23 कन्सिडर करतो. काय करतो हेलियमचं वजन 4 असतं किती असतं 4. अरे कळालं काय एवढं. युरिया असतो काय असतो त्याचं वजन 60 असतं काय असतं. सल्फर अजून काय सल्फरचं वजन 32 असतं किती असतं 32. मोर दॅन इनफ झाले का हो झाले सर्व कव्हर झाले. आणि हायड्रोजनचं किती असतं मुलांना 1 असतं का नसतं. चला एक क्वेश्चन प्रॅक्टिस करू या वर्षी एक्सपेक्टेड क्वेश्चन. CuNO3 ट्वाइस काय दिलंय CuNO3 ट्वाइस वन्स अगेन. अजून एक छोटी गोष्ट लक्षात ठेवून घ्या कॉपरचं असतं त्याचं वजन असतं 63.5 किती असतं 63.5. एवढं कळलं सर्वांना बेसिक कळते. काय येतं ना पर्याय नाही. संघर्ष त्यांनाच करावा लागतो ज्यांच्यामध्ये लढण्याची शक्ती असते. कंटाळा येतो तुम्हाला कंटाळा येतो दिसतंय का CuNO3 ट्वाइस दिसतोय का नाही दिसतंय. कॉपर आहे का नाही कॉपरचं वजन किती असणार सर 63.5 असणार का नसणार आहे. मुलांना N किती आहे O किती मुलांना O3 किती झाले मुलांना 6. एवढं कळालं बेसिक लिहून घेतलं आपण. व्हेरी गुड सर. मग आपण काय केलं 63.5 ला ऍज इट इज ठेवलं सर. 2 गुणिले नायट्रोजनचं वजन किती सर 14 सर प्लस 6 ला ऍज इट इज सर. ऑक्सिजनचं किती असणार सर आमच्याकडे ऑक्सिजनचं किती असतं मुलांना 16 किती असतं म्हणजे इथं काय लिहिलं मी 16 सब किती होता सर 14 दुने किती होता सर 63.5 ऍज इट इज. सर आता बेरीज वजाबाकी पण शिकून टाका ठीक आहे ना सर्व सांग. 28 आणि इकडं 96 ठीक आहे सर. डॉट 0 0 5 5 8 आणि 6 14 आणि 3 10 12 आणि 6 किती आले उत्तर आपल्याकडे 187. अरे समजतंय का आहे ना. संपवायचं तर आता 1 मिनिटाचं काम आहे आपल्याला आपल्याला तसं समजून उपयोग आहे मार्क्स तुला मिळणार नाही. सरांचं तर काय तू चालला जाणार तुझी मॅच होणार. उद्या पण पेपरला आल्यानंतर प्रश्नामध्ये तूच सांगायचे बोलायचे रागवायचे मारायचे शिक्षा द्यायचे हे अभ्यासात नाही केला. लक्ष दे मॉलिक्युलर मास नाही समज काय तुझं नाव काय आहे अथर्व ना नको अथर्व नको दिसू नकोस मला दिसू नको. अन्यथा आपल्याकडे अनेक दिसणारे व्यक्ती त्यांच्यावरून तुला सांगतो प्लीज दिसू नको. लक्ष द्या मुलांना आता लक्ष द्या व्यवस्थित. व मोल काय बघायचं आपल्याला मोल काय बघायचं आहे अगोदर मोल म्हणजे काय ते तर समजून घेऊ ना. मोल माहिती सर्वांना तुम्हा आम्हाला असू द्या तर पण येते. C12 आयसोटोप घेतला. कुठला आयसोटोप घेतला आपण दिसतोय. 1 मिनिट थोडं श्रीकृष्ण होऊन जा त्याला जरा हे झालं आपलं सर्व लहान मुलांच्या गोष्टी चॅप्टर दी एंड करून टाकू. दिसतंय सर व्यवस्थित दिसतंय ना बाकी नको दिसतो सर दिसतंय व्यवस्थित असं घ्यायचं म्हणतो मी नाही दिसलं चालणार दिसतंय का ते.
C12 आयसोटोप घेतला. कुठला आयसोटोप घेतला? नाही दिसत आहे. त्याचे 12 पार्ट्स केले. किती पार्ट्स केले? 12. तर कसे करणार? किती पार्ट झाले? 2. किती झाले? 4. किती झाले? 4 त्रिक किती झाले? दिसले का नाही? दिसतोय सर्वांना? एक पिझ्झा दिसतोय सर्वांना? एक स्लाइस दिसते का? अरे नाही दिसत आहे का? ती काढली का आपण बाहेर? अरे दिसते, किती छान दिसते. नाही दिसत आहे सर? नाही ना? पिझ्झा मिश्रा C12 चा 1/12 पार्ट काढला का आपण? काढला ना? लगेच तोंडाला पाणी सुटतं सर आमचं. हा, असल्या गोष्टी खाऊन खाऊनच आम्ही कसं राहिलोय सर. खायचं नाही असं काही? खात बसायचं का? खाणार सर आम्ही. खा. C12 आयसोटोप काय? 1/12 तर बाहेर काढला का त्याचा पार्ट? काढला. त्याच्यामध्ये एलिमेंट्स होते. त्याच्यामध्ये काय होते? मॉलिक्युल्स होते. काय होते? कंपाऊंड्स होते. काय होते? इलेक्ट्रॉन्स होते. काय होते? त्याला म्हटलं मुलांनो मी, त्याला म्हटलं मी एलिमेंटरी एंटिटीज. काय म्हटलं मी? एलिमेंटरी एंटिटीज. वन्स अगेन काय म्हटलं आपण त्याला? एलिमेंटरी एंटिटीज. ठीक आहे. आता या एलिमेंटरी एंटिटीज होत्या ना, याच्यामध्ये ऍटम्स मॉलिक्युल्स काहीतरी प्रेझेंट होतं का नव्हतं? त्याला आपण मोजण्याचं कार्य केलं प्रज्वल. त्याला काय केलं आपण? मोजण्याचं कार्य केलं. बरोबर सर. मी त्याला मोजलं आणि आम्ही एवढे हुशार झालो की त्याच्यामध्ये एवढी व्हॅल्यू आली सर. किती आले? 6.022 × 10⁻20. अरे एकावर 5 शून्य आले तरी आम्हाला ओळखता येत नाही. एकावर 8 शून्य आले तरी आम्हाला कन्फ्युजन होते. लाख, एका दशलाख का अब्ज आहे. अरे एकावर 10 वर किती शून्य, एकावर किती शून्य येणार? किती मोठे आयटम्स असणार, कसं मोजलं असणार बघायचंय. PhD करायची असणार, भेटायचं मला नंतर. मग आपण सांगू कसं केलं. काल काढला बाहेर त्याला आपण. भरपूर काही बोलावं असं वाटतं मला. पण काय करावं? काढला आपण त्याला बाहेर. त्याला मोजलं का नाही? मग कशाला मोजणार? याला मोजणार. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार त्याला मोजणार ना तू. काय त्याच्यात? एलिमेंटरी. त्याला मोजलं नाही का? व्हॅल्यू आली का? 6.022 × 10⁻. बरोबर. त्यालाच 1 मोल म्हटलं. त्याला काय म्हटलं मुलांनो? अरे काय म्हटलं सर? हे एवढं महान कार्य कोणी केलं? ॲव्होगॅड्रो. कोणी कार्य केलं मुलांनो हे? आता अनेक इथे ॲव्हा 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 करत बसतात. ॲव्हो येते. काय? काय? आता याला म्हणतो आपण ॲव्होगॅड्रोस नंबर. काय म्हणतो? काय म्हणतो याला आपण? किंवा ॲव्होगॅड्रोस कॉन्स्टंट, किंवा काय म्हटलं जातं? आणि त्याला डिनोट केलं जातं मुलांनो NA ने. कशाला डिनोट केलं जातं? काय डाऊट इथपर्यंत? असू दे. दिसतंय ना? अरे NA म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? NA. ॲव्होगॅड्रोस नंबर म्हणणार आपण त्याला. 6.022 × 10⁻23 व्हॅल्यू असणार का नसणार? अरे नाही का आलं का? आता एक प्रश्न सांगतो, तो येऊ शकतो. लक्ष द्या व्यवस्थित. आता मी ब्रह्मास्त्र हे कळालं ना तुम्हाला? म्हणजे सर कोणीही 1 मोल असणार तर त्याच्यामध्ये NA मॉलिक्युल्स असणार. कोणीही 2 मोल्स असणार त्याच्यामध्ये 2 × NA मॉलिक्युल्स असणार. म्हणजे 1 मोल म्हणजे NA आहे का नाही? अरे 1 मोल म्हणजे NA आहे का नाही? मग 2 मोल म्हणजे 2 × NA असणार का नसणार? सर NA म्हणजे काय? ॲव्होगॅड्रोस नंबर. त्याची व्हॅल्यू काय सर? 6.022 × 10⁻23. वजा 23. एकदा तर असा लहान मुलांचा प्रश्न आला, ॲव्होगॅड्रो नंबरची व्हॅल्यू सांगा. नाही सांगता. आता ब्रह्मास्त्र सांगतोय मी. काय सांगतोय? मोल का आला सर्वांना? आता मोलचे 3 ब्रह्मास्त्र लक्षात ठेवायचे. किती ब्रह्मास्त्र? 3. अरे किती? 3. पुढे राहिल्या 3. किती ब्रह्मास्त्र आहे? 3. झोप लागते ना? मला पण लागते. काय करायचं? अरे नाही. मोल हे काय? मोल काय आहे आपल्याकडे? 3 फॉर्म्युलेस, 3 ब्रह्मास्त्र बघणार. किती बघणार आहे? 3 ब्रह्मास्त्र. ओके. नंबर ऑफ मोल काय बघणार आहे? जिला आपण M ने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो आपण त्याला? M ने. कशाने डिनोट करतो आपण त्याला? कशाने? कशाने? M हात पुढे, हात पुढे. M काय? M हा. याने कशाने डिनोट करतो? बघून घ्यायचं ना मोबाईल. सरांचं लक्ष तिकडे. तोपर्यंत मोबाईल पण पार्सल होणार, तुझ्या हाताचे बोट पण पार्सल होणार. किती? 30.
एकाचे 3 तुकडे 10 गुणिले 3 अरे किती ब्रह्मास्त्र बघणार आहे असं का बोलताय? मी बोलतोय का असं? मी बोलतोय असं? मी बोलतोय असं? व्हॅल्यू कसली आली सर? पहिलं ब्रह्मास्त्र नाही समजलं सर आम्हाला. एक ब्रह्मास्त्र लक्षात झालं तर एवढा आनंद नका होऊ. 3 बघायचा. n is equal to number of particles molecules हिशोब निघणार सर्व याचा सकट. त्याच्यामुळे आता जसं वाटत असणार की लक्षच नाही सरांचा, असा गैरसमज दूर करून सर्वीकडून आवाज निघणार. काळजी दिसतंय का सर्वांना? नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ एटम्स अपॉन Na. मुलांना दुसरं ब्रह्मास्त्र काय कळालं आता लक्ष द्या. आणि प्रश्नामध्ये काय होतं, नंबर ऑफ पार्टिकल्स विचारलं जातं तेव्हा तुम्हाला सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवायची, या n ला कशाने मल्टिप्लाय करायचे? मॉलिक्युल्स विचारले जातात, n ला कशाने मल्टिप्लाय करायचे? तर एवढे अनेक का सांगितले तुम्ही? प्रश्नच तेवढे आले ना, प्रश्नानुसार फॉर्म्युला आपण मॉडिफाय केले. लक्षात राहणार सर्वांचं. दुसरं ब्रह्मास्त्र क्लिअर झालं? ओके. आता नाव नेक्स्ट मुलांना आता पुढे बघायचं आपल्याला तिसरं ब्रह्मास्त्र. कितवं ब्रह्मास्त्र बघणार आहे आपण? तिसरं. सर तिसरं काय असणार आहे? एकदम व्यवस्थित लक्ष पाहिजे मला. लेक्चर संपल्यानंतर मी प्रत्येकाला प्रश्न विचारूनच सोडणार आहे. व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP अपॉन 22.4. ही व्हॅल्यू कसली आली मुलांना? आपली नंबर ऑफ मोल्सचा. तिसरं ब्रह्मास्त्र कळालं? म्हणजे सर हे 3 ब्रह्मास्त्र सांगताय नेमकं काय? अरे जेव्हा गिवन मास आणि मॉलिक्युलर मास दिलं जाणार ना आणि नंबर ऑफ मोल दिलं जाणार ना, पहिलं यूज नंबर ऑफ एटम्स दिले जाणार, एवोगॅड्रोस नंबर माहिती असतो तेव्हा दुसरे यूज करा. व्हॉल्यूम दिला जाणार, गॅस दिला जाणार, STP दिला जाणार, त्याला सिंपल कशाने डिवाइड 22.4. आपल्याकडे यांची व्हॅल्यू ना 3 ब्रह्मास्त्र क्लिअर झाले. काय डाऊट शंका आहे का? समजते ना सर? तर बघायचं झालं तर मोस्ट ऑफ पार्ट तर आपण घेतलाय. चॅप्टरचं एंड तर झालाय पण तरी बघू दे मला. अरे महत्वाची गोष्ट राहिली. लक्ष एक प्रश्न राहिला आपला. लक्ष द्या. टेम्परेचर स्केल काय बघायचं आपल्याला? मुलांना आता टेम्परेचरचा कन्व्हर्जनवर प्रश्न येतो. अनेक वेळेस बघा टेम्परेचरच्या कन्व्हर्जनवर प्रश्न येत असतो. टेम्परेचरचं युनिट सांगितलं मी तुम्हाला केल्विन असणार. SI युनिट काय असणार? टेम्परेचरचं केल्विन असणार असं सांगितलं मी तुम्हाला. परंतु टेम्परेचरचं रूपांतर दुसऱ्या युनिट्स मध्ये करण्यासाठी 3 टेम्परेचरच्या स्केल्स आहे. किती आहे? डिग्री सेल्सियस, केल्विन, फॅरेनहाइट. वन सेकंड मुलांना कुठले स्केल आहे? एवढं का? आता पहिल्या स्केल मध्ये तर आपल्याला तापमान डिग्री सेल्सियस मध्ये माहिती असतं. अरे दुसऱ्या केस मध्ये तापमान केल्विन मध्ये घेणार आहे. कशात घेणार आहे? आणि तिसऱ्या मध्ये कशात असणार आहे? फॅरेनहाइट. म्हणजे डिग्री सेल्सियसचं रूपांतर आपल्याला केल्विन मध्ये करायचं आणि कशात करायचं आहे? फॅरेनहाइट. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सियस प्लस 273. म्हणजे सर आमच्याकडे 50 डिग्री तापमान आहे, तिचं केल्विन मध्ये रूपांतर करायचे. त्याच्यामध्ये ऍड करून टाका 273 होऊन जातं. 100 आहे ऍड करून टाका 373 होऊन जाणार. समजलं?
फॅरेनहाइट काय मुलांना पुढे आपला फॅरेनहाइटचा फॉर्म्युला असतो 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. आता समजा 100 आहे, 100 टाका 5 गुणिले 5 100 डिवाइड बाय 5 50 होणार, 50 गुणिले 9 5 9 45 450 होणार, 450 आणि 32 482 होणार. कळालं का काय नाही समजलं कळालं म्हणजे डिग्री सेल्सिअस मध्ये तापमान दिलं जाणार, फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं, गुणाकार भागाकार लहान मुलांची गोष्ट करायची. तर सिरियसली सांगतो मी एक पण पॉइंट सोडला नाही, पुस्तकातला असू दे किंवा पुस्तकातला असू दे, एक पण पॉइंट सोडलेला, एक पण प्रश्न मिस करू नयेचा नाही. आतापर्यंत काय काय बघितलं सर्वांनी एकदम व्यवस्थित रिकॉल करायचे माझ्यासोबत, एकदम सिरियसली. आपण केमिस्ट्री बघितलं, मॅटर बघितलं, मॅटरची डेफिनेशन बघितली, क्लासिफिकेशन बघितलं आपण सर्वांनी, फिजिकल, केमिकल, सॉलिड, लिक्विड, गॅस, प्युअर, मिक्सचर, एलिमेंट्स, कंपाउंड, मेटल, नॉन मेटल, मेटलाइट, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, होमोजेनस, हेटेरोजेनस. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, एलिमेंट्स आणि कंपाउंडची डेफिनेशन बघितली की कॉम्बाईन झाले कंपाउंड तयार, तोडूच शकत नाही एलिमेंट्स म्हटलं. ॲटमचं वजन ॲटॉमिक मास, मॉलिक्यूलचं वजन, फॉर्म्युल्याचं वजन, ॲटमचं वजन मोजण्यासाठी असणारे युनिट, त्याला आता रिप्लेस केले आपण डाल्टनने किंवा युनिफाईड मास युनिटने. आलं लक्षात. नेक्स्ट काय बघितलं सर आपण, लॉज काय बघितले, हाऊ मेनी लॉज वी डिस्कस इन टुडे लेक्चर. फर्स्ट वन लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, ल्यूसॅक लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम, एवोगॅड्रोज लॉ. प्रत्येक लॉ वरून काय व्हायब्रेशन फ्रेम होऊ शकतो सर्व सांगितले आपण. त्याच्यानंतर काय सांगितलं सर आपण, मॉलिक्युलर मास सांगितलं नाही, बेसिक कार्बन 12, कॅल्शियम 40, युरिया सांगितलं सर्व, ते लक्षात ठेवा. ते एक्झाम्पल घेतले ना ते पण व्यवस्थित करा. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, हे झालं मोल बघितले आपण. त्याच्यानंतर 1 mu ची व्हॅल्यू लक्षात ठेवली ना आपण, 1.66 वगैरे ते. त्याच्यानंतर आपण मोलचे ब्रह्मास्त्र बघितले, गिवन मास अपॉन नंबर ऑफ ॲटम्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट एसटीबी अपॉन 22.4. सर्व गोष्टी कळाल्या. टेम्परेचर स्केल कळाली, डिग्री सेल्सिअसचं केल्विन मध्ये 273 ऍड करा, फॅरेनहाइट मध्ये 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस करा, 32 ऍड करा, उत्तर येणार. सर्व गोष्टी कळाल्या सर्वांना. काही डाऊट शंका. चॅप्टर संपलं.